मातोश्री बाहेर दंगा करणारे लोक शिंदे गटाचे. संजय राऊत यांचा आरोप, तर मी मुख्यमंत्री झालोय हे त्यांना पचलं नाही. शिंदेंचा राऊतांवर पलटवार. राज ठाकरे कारण नसताना माझं नाव घेतात. राज यांच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांच्या पिंक जॅकेटवर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं होतं अपील. आपली सत्ता जाणार हे सत्ताधाऱ्यांना माहीत आहे. जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला. शरद पवार यांना कुणीही डिवचू नये, जयंत पाटील यांनी ठणकावलं. विधानसभेच्या 288 जागा लढवणार. मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा. किमान 8 जागा तरी जिंकून दाखवा, भुजबळांचं जरांगेंना आव्हान. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. टाटा आणि आवाडा कंपनीसोबत 5630 मेगावॅट वीज निर्मितीसाठी करार करण्याचा निर्णय. जवळपास 24,632 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. ठाकरे गट, युवा सेना आणि अभाविपकडून प्रत्येकी 10 अर्ज, तर छात्र भारती संघटनेकडून 5 उमेदवारी अर्ज दाखल. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठीच्या बैठकीमध्ये माजी खासदार संभाजीराजे आक्रमक. पुनर्बांधणीमध्ये घोळ झाला तर जबाबदार तुम्हालाच धरणार, संभाजीराजेंनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं. सेबी, अदानी समूह आणि बुच दाम्पत्यानं हिंडनबर्गचे सगळे आरोप फेटाळले. सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण. गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं केलं आवाहन.